मुंबई आणि पुणे ही राज्यातील दोन अत्यंत महत्त्वाची आणि गजबजलेली शहरं आहेत। शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि उद्योगधंद्याच्या निमित्ताने दररोज हजारो प्रवासी या दोन शहरांदरम्यान प्रवास करतात। त्यासाठी बस, खासगी वाहनं किंवा रेल्वे हे प्रवासाचे प्रमुख पर्याय सुद्धा आहेत। आणि यापैकी रेल्वेने प्रवास करणं हे सर्वसामान्यांसाठी सर्वाधिक परवडणारं आणि सोयीचं सुद्धा मानलं जातं। मात्र बऱ्याच कालावधीपासून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सकाळच्या रेल्वे गाड्याबाबत मोठी समस्या वारंवार नागरिकांना भेडसावते, जी अशी आहे की सकाळी 9:30 नंतर पुढचे तब्बल 6 तास मुंबईला जाण्यासाठी कोणतीही थेट ट्रेन ही उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। आणि त्यामुळे प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचं काम कधी पूर्ण होणार असा सवाल प्रवाशांना आता पडला आहे। चला तर याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबई पुणे दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे। त्यात अनेक जण बस किंवा खासगी वाहनाने प्रवास करण्यापेक्षा ट्रेनने प्रवास करण्याला जास्त पसंती देतात। कारण एकतर ट्रेन म्हणजे सगळ्यांच्याच खिशाला परवडणारं साधन आहे, दुसरी गोष्ट म्हणजे कमी वेळात पटकन प्रवास होतो आणि रस्ते मार्गाने प्रवास करणं म्हणजे हल्ली किती डोकेदुखी बनली आहे हे तर मागच्या काही दिवसात अनेकांनीच अनुभवलं असेल। कारण फक्त एक टँकर उलटला आणि तब्बल 30 ते 32 तास वाहतूक कोंडी झाली आणि आपल्या म्हणायला आपत्कालीन ज्या यंत्रणा आहे त्या काहीच यावेळी करू शकलेल्या नव्हत्या, ज्यामुळे नागरिकांना कित्येक तास अडकून पडावं लागलं होतं। त्यात अन्न नाही, पाणी नाही, यामुळे लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मनस्ताप झाला होता। आणि त्यात महामार्गावर शौचालयाची सुविधा नसल्यामुळे महिलांना याचा मोठा त्रास झाला। म्हणून बस किंवा रोडने प्रवास करण्यापेक्षा ट्रेन कधीही बरी असं सगळ्यांना आता वाटू लागलंय। त्यातही मोठी समस्या आता अधिक प्रकर्षानं समोर आली असून मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी बऱ्याच गाड्या असल्या तरी पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी मात्र सकाळी 9:30 नंतर थेट रेल्वेच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना कामानिमित्त किंवा तातडीच्या कारणासह जर मुंबईला जायचं असल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे अनेकांना नाईलाजाने बस किंवा खासगी वाहनांचा पर्याय हा निवडावा लागतोय। मात्र बसने प्रवास केल्यास प्रचंड वाहतूक कोंडीत अडकावं लागतं, त्यात खर्चही वाढतो। त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळते। म्हणजे तुम्ही कल्पना करा, इथे एका मिनिटांनी शेकडोंची गर्दी होते, तिथे तब्बल 6 तास ट्रेन नाही। म्हणजे सकाळी 6 ची सिंहगड एक्सप्रेस आहे, त्यानंतर अर्ध्या पाऊण तासाच्या अंतराने 9:30 पर्यंत ट्रेन उपलब्ध आहेत। मात्र त्यानंतर दुपारी 2:15 पर्यंत पुण्यातून सुटणारी एकही गाडी नाहीये आणि त्यात लांब पल्ल्याच्या गाड्या असल्या तरी सुद्धा त्या पूर्ण गर्दीने भरलेल्या असतात। त्यात उभं राहण्यासाठी सोडा, चढायला सुद्धा लोकांना मिळत नाही, शिवाय त्याचं तिकीटही मिळत नसतं। आणि इतरच्या काही लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या पुण्यातून जात असल्या तरी सुद्धा त्यांच्या वेळा या मध्यरात्री किंवा पहाटेच्या असल्यामुळे त्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत नाहीत। परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत असणारा पुणे ते मुंबई दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न हा कायम आहे। त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणा देखील झाली, परंतु त्याचं काम कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। दरम्यान राज्य सरकारची मंजुरी असूनही रेल्वे बोर्डाची अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये। याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर सुद्धा हे काम पूर्ण होण्यासाठी त्यानंतरचे पुढचे किमान 5 ते 6 वर्ष लागणार आहेत। सध्या पुणे लोणावळा दरम्यान 2 मार्गिका आहेत आणि याच मार्गिकेवरून मेल जातात, एक्सप्रेस जातात, मालगाडी किंवा लोकल धावतात। आणि या मार्गावरून दैनंदिन 40 ते 50 रेल्वे गाड्या धावण्याची क्षमता आहे। मात्र प्रत्यक्षात 100हून अधिक प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या इथून धावतात। प्रवाशांची खूप मागणी असून देखील रेल्वे प्रशासन नवीन रेल्वे गाड्या सुरू करू शकत नाहीये, कारण मार्गावर रेल्वे चालवण्यासाठी मार्गिकाच उपलब्ध नाहीये। त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होते। याबद्दलची अधिक एक धक्कादायक अपडेट म्हणजे पुणे लोणावळा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात DPR सादर करून 6 वर्ष झाली आहेत। त्यानंतर सुधारित अहवाल देखील राज्य सरकारला दिलाय। त्यातही अलीकडेच केंद्राने बदलापूर कर्जत या 32 किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी दिली असली तरी पुणे लोणावळा दरम्यानच्या 63 किलोमीटरच्या प्रकल्पाचं काम अजूनही संत गतीने सुरू आहे। आणि गेल्या वर्षी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने राज्य सरकारला सुधारित DPR सादर केलाय आणि या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च हा 6 वर्षांपूर्वी 4,884 कोटी रुपये इतका होता, तो आता 5,100 कोटी रुपयांपर्यंत वाढलेला आहे। आणि 6 वर्षात प्रकल्पाची किंमत ही 216 कोटींनी वाढलेली आहे। पण या प्रकल्पासाठी तब्बल 5,100 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय। पण यावरून हा कारभार किती कासवगतीने सुरू आहे याचा सुद्धा आपण अंदाज लावू शकतो। आणि या प्रलंबित कामामुळे पुणे लोणावळा दरम्यानच्या लोकल गाड्यांना सुद्धा उशीर होतो, कारण अनेकदा लांब पल्ल्याच्या गाड्यांना मार्ग देण्यासाठी लोकल गाड्या या साइडिंगला लावल्या जातात आणि त्यामुळे जास्तीच्या गाड्या देखील वाढवता येत नाही। आणि आता
पुणे लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचं काम झालं तर मुंबई पुणे मार्गावरून एकूण 4 मार्गिका उपलब्ध होतील. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवता येईल. सध्या ट्रेन आहेत त्यांच्यावरील ताण सुद्धा कमी होऊ शकतो, कारण नव्या मार्गिकेवरून मेल, एक्सप्रेस आणि मालगाड्या धावतील, म्हणजे लोकल गाड्यांना देखील सायडिंगला थांबवावं लागणार नाहीये. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रवाशांचा प्रचंड वेळ या सगळ्या प्रवासामध्ये वाचणार आहे. तर नुकत्याच सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्प 2026 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 23,926 कोटी रुपयांची भरीव तरतूद सुद्धा केली आहे. आणि यामध्ये मुंबई पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याआधी मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांना जोडणाऱ्या या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं. वाढती प्रवासी संख्या आणि कार्यालयीन लोकांची ये-जा लक्षात घेता सकाळी 9:30 नंतर किमान दर 1 तासाला गाडी सुरू करण्याची मागणी सुद्धा प्रवासी संघटना आणि नियमित प्रवाशांकडून करण्यात येते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त इंटरसिटी अथवा विशेष गाड्या सुरू करून वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल करावा अशी मागणी वारंवार केली जाते. परंतु सध्या तरी मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये असंच दिसतंय. मात्र तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.